नमस्कार, मी ॲडव्होकेट अथर्व मगदूम आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया. एकदा जर तुम्ही एखाद्या मालमत्तेमध्ये किंवा एखाद्या संपत्तीमध्ये हक्क सोडपत्र केलं, तर त्याच्यानंतर तुम्ही पुन्हा त्या मालमत्तेमध्ये हक्क प्रस्थापित करू शकता का किंवा हक्क सांगू शकता का? या गोष्टी आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर चला सुरू करूया. सर्वात प्रथम एक गोष्ट लक्षात घ्या, हक्क सोडपत्र करणे म्हणजे काय? जर समजा तुमचा एखाद्या मालमत्तेमध्ये किंवा एखाद्या जमिनीमध्ये हिस्सा असेल आणि तो हिस्सा तुम्हाला नको असेल, तर तुम्ही हक्क सोडपत्राची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून तो जो काही हिस्सा आहे तो अन्य सहहिस्सेदारांच्या नावाने किंवा अन्य वारसांच्या नावाने तुम्ही सोडता. या प्रक्रियेलाच म्हणायचं हक्क सोडपत्र. सो याचा अर्थ असा होतो की तुम्हाला त्या मालमत्तेमध्ये हक्क नको आहे आणि तुम्ही कायदेशीर दृष्ट्या तो जो काही हक्क आहे तो तुमचा तुम्ही संपुष्टात आणत आहात हक्क सोडपत्राचा दस्त करून. आणि तो तुम्ही दस्त ज्यावेळेस नोंदणीकृत करता दुय्यम निबंधक कार्यालयात, त्यावेळेस कायदेशीर दृष्ट्या त्याला असं वळण येतं की तुम्ही त्या मालमत्तेमध्ये जो काही तुमचा हक्क आहे तो तुम्ही संपुष्टात आणलेला आहे किंवा सोडलेला आहे. त्यामुळे एकदा जर तुम्ही हक्क सोडपत्र केलं तर पुन्हा भविष्यात तुम्ही त्याच मालमत्तेवर पुन्हा हक्क प्रस्थापित करू शकत नाही किंवा हक्क सांगू शकत नाही. म्हणजे जर समजा एखादी मालमत्ता आहे, त्या मालमत्तेमध्ये तुम्हाला आता हक्क नको आहे, त्यामुळे तुम्ही हक्क सोडपत्र केलं आणि भविष्यात पुन्हा थोड्या कालावधीनंतर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला त्या मालमत्तेमध्ये पुन्हा हक्क हवा आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही हक्क तुमचा जो काही सोडलेला आहे तो पुन्हा मिळवू शकत नाही. एकदा हक्क सोडपत्र तुम्ही केलं तर तुम्ही तो हक्क जो काय आहे त्या मालमत्तेमधला तो गमावला असं कन्सिडर केलं जाईल कायदेशीर दृष्टिकोनातून. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जर समजा तुमचं जे काही हक्क सोडपत्राचा दस्त झालेला आहे तो जर फसवणुकीने झाला असेल, तो जर तुमच्या परवानगीशिवाय झाला असेल, तर तुम्ही निश्चितच भविष्यात तो जो काही हक्क सोडपत्र आहे तो तुम्ही रद्द करून, कोर्टातून रद्द करून तुम्ही त्या मालमत्तेमध्ये हक्क सांगू शकता. पण जर समजा तुम्ही तुमच्या संमतीने, तुमच्या स्वइच्छेने जर त्या मालमत्तेमध्ये हक्क सोडला असेल आणि भविष्यात तुम्हाला पुन्हा असं वाटत असेल की मला त्या मालमत्तेमध्ये हक्क हवा आहे, तर अशा केसमध्ये तुम्ही तो हक्क मिळवू शकत नाही. एकदा कायदेशीरदृष्ट्या हक्क सोडपत्राचा दस्त झाला तर ह्याचा अर्थ असा होतो की तुम्ही त्या मालमत्तेमध्ये हक्क सोडलेला आहे, तुम्हाला त्या मालमत्तेमध्ये काहीच रस नाही, काहीच इंटरेस्ट नाही, असं त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हक्क सोडपत्र जर तुम्ही केला तर भविष्यात तुम्हाला त्या मालमत्तेमध्ये काहीच हक्क मागता येणार नाही. पण जसं मी तुम्हाला आता सांगितलं, हक्क सोडपत्र जे काय ते फसवणुकीने झालं असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमची जी काही सही आहे ती खोटी सही असेल किंवा तुम्हाला एक वेगळंच कारण सांगून ते हक्क सोडपत्र करून घेतलं असेल, अशा प्रकारे जर तुमचं ते हक्क सोडपत्र तुम्ही केलं असेल किंवा तुमच्याकडून कोणीतरी करून घेतलं असेल, भावांनी किंवा अन्य कोणत्या सहीदारांनी किंवा वारसांनी जर ते तुमच्याकडून जबरदस्तीने हक्क सोडपत्र करून घेतलं असेल, तर ह्याचा अर्थ असा होतो की तो जे काही हक्क सोडपत्र आहे ते अवैध आहे. आणि ते हक्क सोडपत्र अवैध असल्या कारणामुळे तुम्ही निश्चितच ते कोर्टामध्ये चॅलेंज करू शकता आणि कोर्टातून जर समजा कोर्ट व्यवस्थित पुरावे वगैरे बघेल आणि त्याच्या कोर्टाच्या निष्कर्षानुसार जर समजा ते हक्क सोडपत्र हे रद्दबातल असेल, तर ते रद्द होईल आणि रद्द झाल्यानंतर जर ते हक्क सोडपत्र रद्द झालं तर तुम्हाला निश्चितच त्या मालमत्तेमध्ये हक्क मिळेल किंवा त्या मालमत्तेमध्ये तुम्ही हक्क प्रस्थापित करू शकता. त्यामुळे आजच्या ह्या प्रश्नाचा निष्कर्ष हाच आहे की एकदा जर तुम्ही एखाद्या मालमत्तेमध्ये हक्क सोडपत्र केला तर भविष्यात तुम्ही तो जो काही हक्क सोडपत्र आहे तो चॅलेंज करून रद्द केल्याशिवाय त्याच्यामध्ये हक्क तुम्ही प्रस्थापित करू शकत नाही. याचाच अर्थ काय, जर तुम्ही स्वइच्छेने त्या मालमत्तेमध्ये हक्क सोडपत्र केलं असेल तर भविष्यात उठून तुम्ही त्या मालमत्तेमध्ये हक्क मागू शकत नाही, अनटिल अँड अनलेस जर समजा तुमचं जे काही हक्क सोडपत्राचं दस्त आहे ते फसवणूक, मिसरिप्रेझेंटेशन वगैरे ह्या कॅटेगरीमध्ये झालं असेल, तर तुम्ही निश्चितच हक्क सोडपत्राचा जो काही दस्त आहे तो चॅलेंज करून जर तो रद्द झाला तर तुम्ही पुन्हा त्या मालमत्तेमध्ये हक्क प्रस्थापित करू शकता. तर हा होता आजचा व्हिडिओ. मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. धन्यवाद.